चला लक्ष द्या. डेट 1, मेघराज स्टार्टेड बिझनेस विथ कॅश. त्याच्यात 2 नावं येणार आहेत, कॅश अकाउंट आणि कॅपिटल अकाउंट. कॅशचा टाईप रियल आणि कॅपिटलचा टाईप पर्सनल. बिझनेसला सुरुवात केली आणि बिझनेसमध्ये कॅश आणली, याचा अर्थ इथे रूल लिहायचा आहे आपल्याला, डेबिट व्हॉट कम्स इन. डेबिट व्हॉट कम्स इन. आणि आपल्याला कॅशला द्यायचं आहे डेबिट आणि त्याची अमाऊंट आहे 30,000. बरोबर. आता मेघराजने पैसे दिले म्हणजे तो रिसिव्हर आहे का गिव्हर आहे? गिव्हर. क्रेडिट द गिव्हर. क्रेडिट द गिव्हर. आणि आपल्याला मेघराजला द्यायचं आहे क्रेडिट 30,000चं. परफेक्टली क्लिअर. पुढे नंबर 2, डिपॉझिटेड कॅश इनटू बँक ऑफ इंडिया. आपण बँक ऑफ इंडियामध्ये कॅश डिपॉझिट केली. कुठे? बँकेत पैसे टाकले. म्हणजे पहिलं लेजर येणार आहे बँक ऑफ इंडिया अकाउंट आणि दुसरं येणार आहे कॅश अकाउंट. बरोबर आहे का? बँक हा आपला बिझनेस आहे, त्याचा टाईप आहे पर्सनल आणि कॅशचा टाईप आहे रियल. आपण बँकेत पैसे टाकले, याचा अर्थ बँक रिसिव्हर आहे का गिव्हर आहे? डेबिट द रिसिव्हर. डेबिट द रिसिव्हर. आणि आपल्याला बँकेला द्यावं लागणार आहे डेबिट आणि आपण एकूण बँकेत टाकले 2,000 रुपये. आपण बँकेत पैसे टाकलेत, याचा अर्थ आपल्याकडे कॅश कम्स इन का गोज आउट? गोज आउट. इकडे रूल असेल क्रेडिट व्हॉट गोज आउट. क्रेडिट व्हॉट गोज आउट. आणि आपल्याला कॅशला द्यायचं आहे क्रेडिट 2,000. परफेक्टली क्लिअर. काही डाऊट नाही. एंट्री बरोबर येत आहेत तुमच्या. पुढे नंबर 3, विड्रीव कॅश ₹1,000 फॉर पर्सनल यूज. आपण पर्सनल यूजसाठी कॅश विड्रॉ केली. कुठून विड्रॉ केली? तर आपण आपल्या बिझनेसच्या गल्ल्यातून पण कॅश विड्रॉ करू शकतो. हे लक्षात घ्या. कुठून पैसे घेऊ शकतो? बिझनेसच्या गल्ल्यातून. म्हणजे इथे येणारे ड्रॉइंग अकाउंट आणि कॅश अकाउंट. ड्रॉइंग अकाउंट आणि कॅश अकाउंट. ड्रॉइंगचा टाईप आहे पर्सनल, कॅशचा टाईप आहे रियल. आता आपण अकाउंटिंग कोणाच्या विथ रिस्पेक्ट टू करतो? मेघराजच्या का बिझनेसच्या? विचार करा, तुम्ही बिझनेस आहे, माझं नाव आहे मेघराज, मी बिझनेसमधून पर्सनल यूजसाठी पैसे घेतले, तर मी कोण आहे? रिसिव्हर का गिव्हर? रिसिव्हर. डेबिट द रिसिव्हर. डेबिट द रिसिव्हर. आणि आपल्याला ड्रॉइंगला द्यायचं आहे डेबिट, अमाऊंट आहे 1,000 रुपये. मी तुमच्याकडून पैसे घेतले पर्सनल यूजसाठी, याचा अर्थ तुमच्याकडे कॅश कम्स इन का गोज आउट? गोज आउट. क्रेडिट व्हॉट गोज आउट. क्रेडिट व्हॉट गोज आउट. आणि कॅशला असणारे क्रेडिट 1,000चं. परफेक्टली क्लिअर. पुढे नंबर 4, परचेस गुड्स ऑन क्रेडिट फ्रॉम निलेश. आता इथे गुड्स शब्द आला आहे, मग आपल्याला काय रेकॉर्ड करावं लागेल? परचेस. म्हणजे परचेस अकाउंट आणि निलेश अकाउंट. परचेस अकाउंट आणि निलेश अकाउंट. परचेसचा टाईप नॉमिनल आणि कॅशचा टाईप पर्सनल. मला वाटतं हे तर बरोबर आलं असेल ना प्रत्येकाचं. परचेसला असणारे डेबिट आणि निलेशला असणारे क्रेडिट. 2,000 2,000. कोणाला शंका असेल तर मला विचारून घ्या बरं का. इथपर्यंत कोणाकोणाची एंट्री चुकल्या? चुकल्या कोणाकोणाच्या? कुठली चुकली? तिसरी. पण बाकीच्या बरोबर आल्यात. पुढे एंट्री नंबर 5, कॅश परचेस. कॅश परचेसचा अर्थ होतो रोखीत माल खरेदी केला. म्हणजे येणारे परचेस अकाउंट आणि कॅश अकाउंट. परचेस अकाउंट आणि कॅश अकाउंट. लक्षात राहू द्याल, परचेसला ऑलवेज डेबिट आहे, तर कॅशला काय येणार आहे? ऑटोमॅटिकली क्रेडिट. किती रुपयाचा माल खरेदी केला? 3,000चा. 3,000चं डेबिट, 3,000चं क्रेडिट. तोच नियम, डेबिट ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस.
इथपर्यंत परफेक्ट आहे का? एंट्री नंबर 6, पेड वेजेस. आपण वेजेस पेड केलेत. काय पेड केलं? वेजेस. वेजेस पेड केलं म्हणजे काय पेड केली? कॅश. वेजेसचा टाईप नॉमिनल, कॅशचा टाईप रियल. वेजेसचा अर्थ काय होतो? मजुरी. वेजेसला मराठीत काय म्हणतात? मजुरी. आणि सॅलरीला मराठीत म्हणतात पगार. दोन गोष्टी वेगवेगळ्या आहेत बरं का. वेजेस म्हणजे काय? मजुरी. आपण मजुरी पेड केली, प्रॉफिट झाला का लॉस झाला? लॉस. डेबिट ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस. डेबिट ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस. आपल्याला वेजेसला द्यायचं आहे डेबिट. वेजेस पेड केले, कॅश कम्स इन का गोज आउट? वेजेस पेड केले तर कॅश गोज आउट. क्रेडिट व्हॉट गोज आउट? क्रेडिट व्हॉट गोज आउट. आणि आपल्याला कॅशला द्यायचं आहे क्रेडिट. एकूण किती अमाऊंट आहे? 400. बरं, इथपर्यंत लिहायचं राहिलं आहे कोणाचं? लिहायची राहिली आहे, कंप्लीट करा, मग पुढची एंट्री सांगतो. चला लक्ष द्या. एंट्री नंबर 7, परचेस अ चेअर फॉर ऑफिस यूज. आपण ऑफिस यूजसाठी चेअर खरेदी केली. मित्रांनो, तुम्ही इथे चेअर लिहू शकतात, पण चेअर हा फर्निचरचा पार्ट आहे का? मग त्याच्याऐवजी फर्निचर लिहिलं तर जास्त बेटर राहील का लक्षात? तुम्ही चेअर लिहिलं तरी चालणार आहे, पण चेअर कशाचा भाग असतो? फर्निचरचा. म्हणून आपण तिकडे फर्निचर अकाउंट लिहूयात. फर्निचर अकाउंट आणि कॅश अकाउंट. आपण चेअर खरेदी केली. फर्निचर आपली ॲसेट आहे, त्याचा टाईप रियल, कॅशचा पण टाईप रियल. चेअर खरेदी केली, चेअर कम्स इन का गोज आउट? चेअर खरेदी केली ना, कम्स इन. डेबिट व्हॉट कम्स इन? डेबिट व्हॉट कम्स इन. आणि आपल्याला चेअरला द्यायचं आहे डेबिट 3200चं. चेअर खरेदी केली, कॅश कम्स इन का गोज आउट? गोज आउट. क्रेडिट व्हॉट गोज आउट? क्रेडिट व्हॉट गोज आउट. आणि आपल्याला कॅशला द्यायचं आहे क्रेडिट 3200चं. परफेक्टली क्लिअर? पुढे एंट्री नंबर 8, सोल्ड गुड्स टू मोहन. कोणाला माल विकलाय? मोहनला. म्हणजे मोहन अकाउंट आणि सेल अकाउंट. मोहन अकाउंट आणि सेल अकाउंट. मोहनचा टाईप पर्सनल, सेलचा टाईप नॉमिनल. आपण मोहनला माल विकला तर मोहन रिसिव्हर का गिव्हर? मोहनला माल विकला तर मोहन रिसिव्हर. डेबिट द रिसिव्हर. डेबिट द रिसिव्हर. मोहनला माल विकला, डेबिट द रिसिव्हर. आता आपण मोहनला माल विकलाय, आपला प्रॉफिट झाला का लॉस झाला? प्रॉफिट झाला. क्रेडिट ऑल गेन्स अँड इन्कम. क्रेडिट ऑल गेन्स अँड इन्कम. आणि आपल्याला सेलला द्यायचं आहे क्रेडिट, आणि त्याची अमाऊंट किती आहे? 1200. बोला, याच्यात काही डाऊट आहे? परफेक्टली क्लिअर आहे? पुढे डेट नंबर 9, विड्रीव कॅश फॉर ऑफिस यूज. आता याचं भाषांतर करून मला सांगा. विड्रीव कॅश, हां, ऑफिससाठी पैसे काढले. मग आता कॉमन सेन्सचा विचार करा. ऑफिससाठी पैसे कुठून काढणार? याच्यातून, बँकेतून. बँकेतून. कळलं का? आपल्या बँकेचं नाव काय? बँक ऑफ इंडिया अकाउंट. बँक ऑफ इंडिया अकाउंट आणि कॅश अकाउंट. बँकेचा टाईप पर्सनल, कॅशचा टाईप रियल. बँकेतून पैसे काढले याचा अर्थ बँक. एक सेकंड. अरे कुठे चालले रे? बर्गे, माळी त्या बर्गेला बोलव. बर्गे, बर्गे. काय रे, कुठे चालले? हा, हो, पण निघाले कुठे? शाळेत? हा, आत्ताशी 11 वाजले. नाही रे, बाहेर बसायचा काय? सूर्यवंशी जायचं नाही इतक्यात.
त्या नटवेलाही सांगा. आपण बँकेतून पैसे काढले याचा अर्थ बँकेने पैसे दिले का घेतले? बँकेने पैसे दिले. मग बँक रिसिव्हर का गिव्हर? क्रेडिट द गिव्हर. क्रेडिट द गिव्हर. किती रुपये काढले आपण बँकेतून? 3,000. आपण बँकेतून पैसे काढले याचा अर्थ आपल्याकडे कॅश कम्स इन का गोज आउट? बँकेतून पैसे काढलेत ना, कम्स इन. डेबिट वॉट कम्स इन. आणि कॉमन सेन्स आहे की वरती क्रेडिट आहे तर खालती डेबिट आहे. डेबिट वॉट कम्स इन. डेबिट वॉट कम्स इन. याला असणारे डेबिट 3,000. आयडिया लक्षात आली का? एका साईडला क्रेडिट आहे तर ॲटोमॅटिक दुसऱ्या साईडला काय पडेल? डेबिट पडेल. तितकंच डेबिट पडेल. एंट्री नंबर 10. सोल्ड ओल्ड फर्निचर. आपण फर्निचर विकलं. फर्निचर विकलं म्हणजे कॅश कम्स इन का गोज आउट? फर्निचर विकलं ना, म्हणजे याच्यात 2 नावं येतील, फर्निचर अकाउंट आणि कॅश अकाउंट. फर्निचर अकाउंट आणि कॅश अकाउंट. फर्निचरचा टाईप रिअल आणि कॅशचा पण रिअल. फर्निचर विकलं याचा अर्थ समृद्धी फर्निचर कम्स इन का गोज आउट? फर्निचर विकलं याचा अर्थ फर्निचर गोज आउट. क्रेडिट वॉट गोज आउट? क्रेडिट वॉट गोज आउट. म्हणजे फर्निचरला द्यायचं क्रेडिट. फर्निचर विकलं याचा अर्थ कॅश कम्स इन का गोज आउट? कॅश कम्स इन. डेबिट वॉट कम्स इन? डेबिट वॉट कम्स इन. आणि कॅशला असणारे डेबिट किती रुपयाचं? 9,000चं. 9,000चं डेबिट, 9,000चं क्रेडिट. परफेक्टली क्लिअर? नक्की. पुढे एंट्री नंबर 11. लेजरची नावं मी सांगणार आहे, डेबिट क्रेडिट तुम्ही ठरवणार आहेत का? झालंय ते पण बाकी आहे. रिसिव्ड डिव्हिडंड म्हणजे एक येणार आहे त्याच्यातलं नाव कॅश अकाउंट आणि दुसरं डिव्हिडंड रिसिव्ड अकाउंट. कॅश अकाउंट आणि डिव्हिडंड रिसिव्ड अकाउंट. 12. प्रिंटिंग बिल बुकसाठी पैसे पेड केले आहेत. प्रिंटिंग बिल बुक अकाउंट. विचार करा बरं का नीट. आणि दुसरा येणार आहे कॅश अकाउंट. चला कंप्लीट करा.